तर नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. तर मी आज असंच बाहेर निघलो होतो, तर माझा मित्र यश म्हणला मला की आपल्याला जायचं आहे पेरू खायला. तर मग आम्ही निघालो सरळ पेरू खायला. तर मित्रांनो, आम्हाला इथे हनुमान मंदिर दिसले होते, तर मग आम्ही तिथे 2 मिनटं पाया पडायला थांबलो होतो. आमच्या पाया पडणं झाल्यानंतर आम्ही लगेच रस्त्यावरती निघालो होतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे आंबेवाडीच्या रस्त्यावरती. रस्त्याने जाताना आम्हाला खूप सगळं भारी निसर्ग भेटलेला आहे. निसर्गाचे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता, हिरवे हिरवे रानं, हे काय बंगले, मस्तपैकी हिरवंगार वातावरण होतं मित्रांनो. आणि आम्ही आता आंबेवाडीत आल्यावरती हे बुट्टा पोरगं मला मारित होतं. तुम्ही बघू शकता वाडीतले लोक किती अमीर राहतात. तुम्हाला माहिती की काय आहे? याला म्हणतात वाडा. जुन्या काळामध्ये मोठे लोकांचे घरं असायचे. आता आम्ही नुसतं इकडून तिकडं भटकत होतो. आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही कुठं चाललो आहे आणि कसं. आता आम्ही थांबलो होतो आणि बाप, हे बघा तुम्ही, नारळाच्या झाडाला किती नारळ होते. वाडी चालू झालेली आहे. इथं काही मुले भेटले, ते म्हणले आम्हाला की पुढं एक झाड आहे पेरूचं. आम्ही निघालो तिथे. बघू शकता, एक बंगला आहे, चालू आहे, म्हणजे काम चालू आहे त्या बंगल्याचं. आम्ही पुढं चाललो होतो, तर मग पुढं आम्हाला एक पेरूचं झाड तरी दिसलं, पण त्याला पेरूच नाही. मग काय, लिंब दिसले आम्हाला खाली, आणि झाडावर पण खूप लिंबू होते. तर मग वाटलं असं की खाली हातने जावं, म्हणून लिंबू पण घेऊन टाकले संग आणि लिंबूच घर नेले. मग काय, आम्ही ऑफिस घराच्या रस्त्यानं नाराज होऊन निघालो. आम्हाला खूप पेरू खायची इच्छा होती, पण काय पेरू काय भेटले नाही आम्हाला. पण एक गोष्ट चांगली आली मित्रांनो, हे बघा तुम्ही, पिवळे पिवळे लिंब भेटले आम्हाला. मग काय, आम्ही निघालो सरळ घराच्या दिशेनं. घराला पोचताना आम्हाला काही मासे दिसले. हे बघू शकता तुम्ही, किती मोठे मोठे मासे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये